बाबा आई मी कशी म्हणतो मी जातो म्हणतो उद्या. कुठं बाई कुठं जातो म्हणतो तो उद्या? मा सासरी जातो म्हणतो बाबा उद्या. आता बाबा तिथं पाहणं काय चालू आहे तिथं. मी इकडे येऊन बसले. मा मोठ्या जाऊन फोन केला मला. काय हो ललिता काय चालू आहे? धैर्याची तब्येत गिबेत चांगली आहे ना? त्याला पाहतेत ना चांगलं? त्याला तर पाहते चांगलं. मै जाऊ आहे ना बिंदू ताई ते चांगलं पाहते. आणि तो कधी तिच्या अंगावरचा आहे तर त्याचं काही टेन्शन नाही. तो मस्त राहून राहिला म्हणते. पण कधी दुसरंच तिथं घावाड चालू आहे तिथं दुसरं. काय बेटा काय चालू आहे तिथं? राहू दे ना आता काही बी चालू राहे. तुला काय करावं लागते ललिता? त्याचं ते पाच बसे काय आहे ना काय नाही. तर तू अजून बोलायला जाशील ना तूच वाईट होशील. तर त्याच्यापेक्षा तू राहे इकडे चुपचाप थोडे दिवस. नाही आई मा हातातून चाललं जाईल. हे बाय मी इकडे येऊन बसली आणि तिकडे मा सगळ्यात लहान देर आहे की नाही तिथं यवतमाळले राहते. तो आला म्हणते घरी दोघे नवरा बायको आणि मा सासऱ्याले वावर नावी करून मागते. आता आई तू सांग आतापासून मा सासरा वावर नावी करून देईन का त्याच्यावाले? आणि अरे बेटा वावर नावी करून मागते काऊन बेटा? असं काय झालं? काही झगडे भांडणं झाले का बा तिघा चौघाई मध्ये बापले काय मध्ये? झाले असेल भावा भाई मध्ये नाही मला ललिता? झगडेच नाही झाले आई भावाई मध्ये. आता माझे मोठे भासरे आहेत ते तर ते वावराचं पाहते. माय सासरे माय भासरे दोघं जण बापले का वावराचं पाहते. आणि हे धेरेचे बाबा जे आहे हे दुकान पाहते. आणि ह्या त्याची ड्युटी आहे. मग याले इथं येऊन नावी करून मागायची काय गरज आहे हे म्हणतो मी. करू दे ना मग मागू दे ना मागते तर तुला काय आता तू जवायचं तर जवायला भेटल ना. काय माहित का चुपचापच राहते हे. तर यायचं मला काही समजत नाही. यायला काहीच नाही समजत. चुपचाप राहते ना ते यायच्या माग. तो एकटा आणि तो माय भासरा बिंदूची इकडले ते बी करून टाकते ना. यायला सोडून देते असं वाटते मला. म्हणून म्हणतो जाऊन पाहतो काढतो त्याची सासरी कसा नावी करून मागते तो तर. बरं मग बाई ते सासरे काय म्हणतात मग? ते करून देतो म्हणते काय? काही समजलं का तुला असं नावी करून देतो म्हणून? नाही म्हणते बाबा. माय सासरे मामाजी म्हणते नाही नावी करून देत. तर हे पठ्ठ्या म्हणते अजून का मा हिस्सा जेवढा मा हिस्सा येते तेवढा हिस्सा मोकळा सोडा मी पेरतो. त्याची बायकोन तो पेरतो म्हणते असे म्हणते. हा तर मग पेरू ते पेरते तर पेरतीन पाडतीन निवाड मग त्याचं समजन. जाऊ दे तू काय त्याच्या मनात जातं. हो बरोबर आहे तुमचं बाबा. त्याच्या म्हणतात मी नाही जावा. पण मग तुमचे जवाई जर मागच राहून गेले हे त्यानं करून दिलं नवीन हे मागच राहिले तर मग यायच्या हिच्यामध्ये त्यानं पेरलं तर मग. आणि हे यायले तर काही अक्कलच नाहीये पहिलेपासून. पहिले दुकान नव्हतं टाकलं तर भावाच्या ना बापाच्या मागं मागं काम करे. आता दुकान टाकलं तर दुकानात करते. म्हणून मला काही नाही करायला लागत. म्हणून लगून जातील ध्यान नाही देणार नाही. म्हणून मी जाऊन पाहतो म्हणतो कसं काय करते काय नाही तर. हो जाऊन पाय बा मग ललिता. जा एवढ्यासाठी काय आपण घरदार सोडावं काय? जाऊन पाय काय म्हणते काय नाही. तिथं राहायची तर सगळं माहित होईल तुला. तेच तर म्हणतो आई मी इकडे राहीन बसली रागात म्हणा आणि तिकडे ते कुत्रे मस्त चाटून घेतील सगळं. मला काहीच नाही भेटणार. बरं जाय उद्या जातं काय तर जाय आणि पाय ताल तू काय कसा जवाई कसे बोलते काय बोलते तर. हो उद्या जातोच मी. बाई ललिता जातोस म्हणतो तर मग आहे ना 5,000 ते घेऊन जातो बापा. हा घेऊन देतो जवायला घेऊन जातो आता ते आम्ही आमचं पाहू मग. नाही बाबा राहू द्या ना ते. मग तुम्ही आता पेरून तर घातलं म्हणा पण आता खाईन काय मग तुम्ही? कामं लागायचे आहे तोपर्यंत काय खान. राहू द्या ते 5,000 रुपये. नाही बेटा ललिता तू 5,000 रुपये घेऊन जाय जवायला दे. आम्ही आमचं पाहून घेऊ. मला लागतेच कामं. तू आईले तरी नाही पण मला लागते कामं. मी दोघाचं कसं बी भागते. हो बापा घेऊन जाय. घ्या म्हणा आली म्हणा तुमचे 5,000 रुपये घेऊन. मोठे उसनावत होते म्हणा असे ठनस ना ठसन न जाय तिथं 5,000 रुपये घेऊन. हो बरं ठीक आहे बाबा. आहे तुम्ही म्हणता का ठीक आहे. मग काही लागलंच ना तर मला फोन कर जा. मी येऊन जाईन अजून. हो मला सांग चालतं काय तर चाल नाही तर तू राही इथं तू पेर वावर. मी माय तिकडे ऑफिस पाहतो माय काम मी पाहतो. तू इथं राहून तू पेर. तुला पेराचं आहे तर पण मागं घन लावू नको. अहो तुम्हाला पेरा म्हणतो आम्ही. पेरू नका पण कसंही करून आपल्याला नावी करून घ्यावाचं आहे. तर जागा खाली ठेवा म्हणा आमची. मोकळी ठेवा म्हणा आमची जागा. तुमच्या दिमागात धसून काऊन नाही राहिली गोष्ट? कालपासून सांगून राहिली मी तुम्हाला तर. आम्ही पेरतही नाही म्हणा आणि काही नाही जशीच्या तशी राहू द्या म्हणा आमची जागा. हा बरोबर तरासून ते जमीन आपली बंजर होईल ना जंगल होईल ना तर तरासून बाबा बरोबर आपल्या नावी करून देतील. तुम्हाला नाही समजत असं म्हणा. पेरा काय लागते पेरू नाही तशीच राहू द्या म्हणा आमची जागा आमचा हिस्सा. त्यानं काय फायदा होईल काजल? त्यानं फायदा काय होईल? नुकसानच आहे. आपलं तर घराचं नुकसानच आहे. हा तुला समजून काऊन नाही राहिलं? कुटुंबाचं नुकसान आहे अशानं. तेवढ्याच हिश्श्यामध्ये दादा पेरन कनी तेवढ्याच हिश्श्यात 50,000चा माल होते आणि तू म्हणतं मोकळी जागा राहू दे. मग दादाच्या बी दादा पेरन शेतीमध्ये त्याच्या शेतीला बी मग धोका आहे. मग मोकळी जागा राहीन मग त्याच्यामध्ये गवत उगन त्याच्यामध्ये जनावरच असन ढोरच असन तर मग दादाच्या मालाला धोका आहे ना. मग तुला नाही समजून राहिलं का तेवढं? तुला असं वाटते का माझं घर माझे भाऊ सगळं रोडवर आले पाहिजे असं वाटते का तुला काजल?
तू म्हटलं चल ठीक आहे. एवढे जोरानं नका बोलू, मला काही तसं नाही वाटत आहे. तसं काय नाही वाटत, मी तुमचा विचार करून राहिले आणि तुम्ही मलाच उलट सीधं बोलून राहिले. आपण राहू तिकडे आणि इकडे हे नावी करून घेतील, त्याचे आपल्याला भेटणच नाही अशी म्हणून राहिली मी. आणि तुम्ही आपलं तेच. असं कसं नाही भेटन, आपल्याला भेटन. बाबानं काय म्हटलं, बाबा जर गेले ना, बाबा गेले तर आपोआप तिघाच्या नावावर चढते. हा, आणि मला आताच पेराची बी गरज नाही येते बाबावर. पेराले काय तुमच्या दिमागात नाही धसून राहिली बा गोष्ट. राहू दे, माझ्या दिमागात धाडू नको तू ते गोष्ट. मला समजली बी नाही, मला सगळं समजलं, सगळं मला माहित आहे. नावी करून ठेवायची काही गडबड मी करणार नाही आता. तर मदन दादा नाही म्हणून राहिला, मोहन दादा नाही म्हणून राहिला, मध्येच काय पटली एवढी चूल पडली. मा नावावर त्या नावावर करून देऊ मी? सरकारच्या सवलती म्हणजे काही बिना पेरल्यानं लाख रुपये देईन का सरकार मध्ये? नाही व, तसं नाही, लाख नाही देणार, पण काही ना काही तर भेटन. त्याच्यासमोर करावी लागते आपल्याला, समजली का? मेहनत करावी लागते. तेव्हा ते योजना मिळते. योजना म्हणजे ते सवलती नाही होय, त्या योजना होय. त्याच्यासमोर पैसे बी खर्च करते, पैसे खर्च करावे लागते, मग ते योजना भेटते. सर माहिती आहे मला. तर मग आपण बस आता मला चुप राहा, आता मला काहीच नाही बोलायचं आहे. तुला म्हटलं नावी करून मग म्या बाबाला म्हटलो, बाबा नाही म्हणते, गोष्ट संपली. चल आता चुपचाप. तर राहतं तर राह मग. नाही राहत नाही मी, चला. नाहीच म्हणतात, चला. चालतं का राकेश पेराले? चाल. नाही बाबा पेराले नाही येत मी चाललो ऑफिसला आता. यवतमाळला चाललो मी आता. असं हा ठीक आहे, जा. काय वावराचीच मीटिंग चालू आहे वाटते, नावाची. मामाजी काय झालं? अरे वा, आले का सुनबाई? या. हो मामाजी, पाहूनपणा गेली होती मी, कायमची थोडी गेली होती. आणि मी तिकडे गेली तर इकडे काय सुरू आहे तर माहित पडलं बा मला. काय सुरू आहे सुनबाई? काही नाही, पेरणी सुरू आहे बा, पेरणी. आता जातो वावरात पेराले. असं काय? नाही, असंही माहित पडलं मामाजी का बा वावर नावी करून देऊन राहिले म्हणते तुम्ही. वावर नावी करून देऊन राहिले म्हणते तुम्ही, हे माहित पडलं बा मला. अरे पोटा सुनबाई, हे कोणी सांगितलं तुम्हाला? मला माहित पडलं, हवा आली उडती का बा तुम्ही वावर नावी करून देता म्हणते. माहित पडलं मला. आता कोणा सांगितलं काय सांगितलं मी काही सांगणार नाही, पण असं मला समजलं. तर समजलं तुम्हाला, बरोबर आहे. पण मामाजी आताच काय गरज आहे वावर नावी करून देवाची? आम्ही थोडी मागून राहिलो, धैर्याचे बाबा थोडी नावी करून मागून राहिले, भाऊजी बी तर नाही मागून राहिले, मग कोण मागून राहिलं नावी करून? आपला राकेश म्हणते बुवा नावी करून द्या, आज नाही उद्या करतच आहे. असं काय बापूजी? तुम्हाला काय येऊन पडलं नावी करून घेवायचं? तुम्ही पेरायला तर यायचे नाही राहिले तिथून. ललिता तू आताच आली न तू आल्याबरोबर तू काय काय वकील नव्हे काय? तू ललिता वकील नव्हे काय? आली तू का आता फाळा निवाडा करशील का न्याय करशील का आता तू? आता बाई तसं नाही, मी काही वकील गिकील नाही आहे, मी काही न्याय करत नाही. मला माहित पडलं का नावी करून राहिले मामाजी, तर मग मी विचार केली गड्या आतापासून काऊन नावी करून देते गड्या मामाजी. हे गलत आहे. तर मग मी आजच आली, नाही तर आज नव्हती येत मी, अजून 8 दिवसांनी येत होती. म्हटलं काय झालं बाबा, काऊन मामाजी नावी करून देऊन राहिले? म्हटलं माहिती धैर्याचे बाबा काय झगडले काय गड्या? म्हटलं असंच वाटलं मला तर माझ्या धैर्याच्या बाबावरच डाऊट वाटला, म्हणून आली मी, म्हणून राहिली. नाही सुनबाई, नाही नावी नाही करून देत मी. राकेश म्हणते नावी करून द्या, पण मी नाही करून देत ना आताच. बस बरोबर केलं मामाजी, तुम्ही नाही करून देवाचं नावी. आणि राकेश बापूजी, मामाजी तुम्हाला माहित आहे बापूजी काऊन नावी करून मागून राहिले? नाही सुनबाई, खरं काय त्याच्या मनात आहे काय नाही ते तर मला माहित नाही बा. काऊन नावी करून मागते काय नाही, तर कोणा मनातलं कोणा जाणलं काय? मला माहित आहे मामाजी काऊन नावी करून मागून राहिले, तर हे यायची बुद्धी नाही होते ते. वहिनी नाही करून मागत मी नावी. आता बस करा, आता झालं, मी बंद केलो, आता नाही म्हणतो. बाबा सांगा ना वहिनीले, आता नाही करून मागत म्हटलं नावी मी तर. हो नावी तर नाही करून मागत तू, पण काऊन म्हटलं होतं असं तुन? सुनबाईले माहित आहे वाटते, तर सांगू दे ना सुनबाईले काय सांगते तर. सांगा सुनबाई, काय माहित पडलं तुम्हाला? काही नाही बाबा. वहिनी तुम्ही आल्या ना, तुम्ही तर धैर्याची भेट घ्या ना तुम्ही. आल्याबरोबर हे काय सुरू केलं तुम्ही? थांब ना राकेश, सांगून राहिले ना सुनबाई, सांगू दे ना. पा मामाजी, बापूजीच्या मनात चोर आहे म्हणून मला अडून राहिले, ते सांगू नाही देऊन राहिले. सांगा सुनबाई, सांगा. तर या पा मामाजी, बापूजीचा असा प्लॅन आहे. ह्या प्लॅन तर बापूजीचा नाही होय, ह्या प्लॅन आपल्या काजलचा होय, लाडक्या काजलचा. तर त्याचं असं म्हणणं आहे काजलचं का बायाच्या नावावर शेती असली तर सवलती सरकारच्या बायाला जास्त भेटते. तर मग पहिले तुम्ही बापूजीच्या नावावर करून द्या जमीन, मग जमीन बापूजी काजलच्या नावावर जमीन करून देईन. हा प्लॅन आहे त्याचा. अरे बापरे, असा प्लॅन आहे काय राकेश? असं आहे काय? सुनबाईच्या नावावर करून द्यायचं आहे काय? काय सवलती भेटते मग माहिती आहे का तुले राकेश? सवलती सारख्याच भेटते वावरावर, बाईच्या नावावर असो नाही तर माणसाच्या नावावर असो. सवलती योजना सारख्याच भेटते. बाईच्या नावावर असल्यावर काही जास्त भेटत नाही. हा हे चुकीचं आहे.
तुझ्या नावावर राहू दे. सुनबाईच्या नावावर कायले करून देतं? हो ना, बराच पागल आहे बेटा. मामाजी आता मी बापूजीला एक दोन शब्द बोलतो हं. तर बापूजी तुम्हाला एवढंच तुमच्या बायकोच्या नावावर जमीन करून द्यायची आहे ना, तर तुमच्या मेहनतीने विकत घ्या तुम्ही आणि द्या मग काजलच्या नावावर करून करून का तिच्याच नावानं तुम्ही विकत घ्या. एवढंच आहे तुम्हाला. तर तुम्ही मामाजीच्या नावावरची कायले तिच्या नावावर करून द्यायचा कोशिश करून राहिले? तिनं जसं शिकवलं तसेच शिकता का तुम्हाला? तुमचं समजत नाही का? समजलं ना वहिनी, मला समजलं ना. आता नाही तर म्हणून राहिलो बा मी. आणि दिलं असतं मामाजीनं करून तर मग नाही पाहिजे मला, नाही करून मागून राहिलो मी. भल्लेच आहे तुम्ही तर. हा स्वतः मेहनत करा, पैसे कमावून घ्या, मग बायकोच्या नावावर काय घेतात? बापाचं बाप दादाचं बायकोच्या नावावर करून देता काय? ऐकतो होईतो काय कामाचा असा माणूस नाही मामाजी? हो हो, बरोबर आहे सोनबाई तुमचा. ललिता, तू काय म्हटलं राकेशले? आले बरोबर त्याला बोलून बसली काय? काय गरज होती तुला त्याला बोलायची? तुम्हाला कोण सांगितलं? तुम्ही तर दुकानावर होते, आता घरी आले, मग तुम्हाला कसं माहित झालं? राकेश आला होता दुकानात आणि तो सांगे मले, वहिनी मला अशा बोलल्या म्हणे, दादा म्हणे, वहिनीला समजून सांगतो म्हणे, मला बोलत नका जाऊ म्हणून. तुमच्या भावाने म्हणा वहिनी समजदार आहे म्हणा, असं म्हणायचं होतं तुम्हाला त्याने. काय समजावायला लावते तो वहिनीने? पहिले खुदले तर समजलं पाहिजे. बायकोनं जसं शिकवलं तसंच इथं म्हणाले आले ते. काय बोलून काय राहिली तू ललिता? गेली होती ना मोठी ताना येऊन गेली काय? याच्यासाठी आली मी, ह्या कारणासाठी आली मी. म्हटलं माहित तर हाय गय बाण्या बसला राहील म्हणलं चुपचाप, म्हणल्या पाहिजे करून म्हणून, आणि चाललं जाईल म्हटलं. मग मामाजीनं नावी गिवी करून दिलं तर म्हणून यावं लागलं मला. आणि समजावा त्याला, तुमच्या भावाला तुम्ही समजावा, मला नका समजावायला येऊ. त्याला समजा काजलनं म्हटलं त्याला तसं का मानावर करून द्या जमीन, मग सवलती भेटते आपल्याला. तसं बायकोनं शिकवलं तसं ते इथं आले बोलाले. त्याच्या मनाचं थोडी वय आहे, बायकोची शिकवणी वय आहे. आणि तुमच्या जवळ आलता का अजून चुकल्या लावाले मायवाले? म्हणजे आपल्या दोघात बी भांडणं झाले पाहिजे. बरेच आहे राकेश बापूजी तर, आपल्या दोघातही भांडणं लावाले पाहिजे, म्हणजे त्यानं चांगलं राहावं ना, आपण भांडणं करत राहावं. त्याच्यात भांडाचं काय आलं? आता म्हटलं त्यानं, वहिनीला समजून सांग म्हणे, दादा नको बोलत जाऊ त्याले. कायले बोलतो तू? करू दे त्याच्या मताने, जसं करते तसं. तुले काय? आईने बोलत, बाबाने बोलत, तू कोण बोलतो? असं मी बोलतो, मला बोलायचं वाटते, बोलावं असं वाटते मला म्हणून बोलतो मी. जिथं चुकी राहते तिथंच मी बोलत असतो, कुठेही नसतं बोलत मी. काय नावे करून देवाची गरज आताच? बरोबर केलं मामाजीने नावी नाही करून दिलं तर. नाही तर लोकांच्या इकडे गेलं असतं वावर तुमचं वाला. ते पाच बसले असते बाबा, मग करून नाही दिलं असतं का? हे घ्या तुमचे 3,000 रुपये. 2,000 पहिले दिले तुम्हाला बिंदुताई पासून घेऊन, आता ते 2,000 बिंदुताईला देतो. हे घ्या तुमचे 5,000 रुपये. किती बोलले पैशासाठी? 5,000साठी किती बोलले तुम्ही? घ्या आता. जसे कधी देणारच नव्हते का? 25 घेतले होते का तुमचे पैसे? मी 5,000साठी नाही बोललो ललिता. तुला सांगून काऊन नाही दिले? आणि दिले कोणत्या कामासाठी? सण साजरा करायसाठी? अरे नाही, गरज होती मले धोंड्या करायची. नाही पाहिजे होतं मला एवढा मानपान. माहीच पैसे घेतले, मायाच मानपान केला. काय कामाचं झालं मग? नाही करते तर परवडत होतं. नाही तर मग जे ते खाते चटणी भाकर तेच मला चालायला पाहिजे होतं. मी काही नाही बोललो असतो. पण तुला मला लपून कामाचे पैसे दिले तरी माझं दिमाग सरकलं. मग हो सरकलं दिमाग. आणि नाही नेलं असतं तुमचा धोंडा नाही केला असता ना, तिकडे बोलले असते तुम्ही. जरी आता म्हणून राहिले तुम्ही तर मी नाही बोललो असतो, पण बोलले असते तुम्ही. भाऊजीला नेलं, त्याच्या सासू सासऱ्या ना पाय दादाले कसं नेलं, मला नाही नेलं. माझ्या सासू सासऱ्या टोमने मारत राहिले असते तुम्ही जिंदगी भरचे. त्याच्यापेक्षा बरंच केलं मी. 5,000 दिले त्याने त्याच्या सण साजरा केला. हे घ्या, दिले बी वापस त्यानं. 1 महिना वाचत आहे त्याने पैसे वापस दिले तुमचे. घ्या आता, करा काय करायचं आहे. ठेव आता, राहू दे तो पैसे. आता गरज नाही. आता काऊन? आता मला नाही आणा लागत का? तेव्हाच मोठी गरज पडली होती का तुम्हाला? आणला माल आता ठेव आता. नाही आता नाही ठेवत मी तुमचे पैसे. घ्या तुमचे पैसे. अरे बापरे, कुठे गेली होती आई? कुठे गेली होती? आजी आजोबाच्या घरी गेली होती आई. घ्या बिंदू ताई तुमचे 2,000 रुपये. आताच दिले हो? नाही दिले असं चालत होतं ना, मगही दिले असं चालत होतं. नाही बिंदू ताई, अगर भाऊजीला माहित झालं असतं तर मग मायानं तुमच्यात कायले भांडणं अजून? सांगितलं मी त्याला, त्याच दिवशी सांगितलं मी त्याला. 2,000 ललिताले दिले म्हणून असं असं झालं होतं, तसं सगळं सांगितलं मी त्याला. त्याच दिवशी सांगितलं. मग काही नाही म्हटलं काय बापूजीनं? नाही काही नाही म्हटलं, काहीच नाही म्हटलं त्यानं. असं भाऊजी तरी लय समजदार आहे, तसं काही बोलत नाही जास्त तुम्हाला. नाही बिंदू ताई? हो बोलत नाही. बोलते कधी कधी टाइम आला तर ते बी बोलते. मग तर कधी कधी सारेच माणसं बोलते, असं थोडी बोलत नाही, सारेच बोलते. असं आहे मग. नाही बिंदू ताई, नावी करून मागितलं ना आता नाही म्हणते. मी आली तर नाही म्हणे माया पचकाच केला. हो नावी करून मागे नाही करून दिलं तर आम्ही पेरतो म्हणे. आणि पेराले मग बिबियानं घेवायला चाल म्हणे.
तर राकेश गेले नाही बापूजी, गेले नाही. मग म्हणे पेरत नाही आता, राहू द्या, मी मला नाही पाहिजे, असं झालं ते. आज तसे म्हणायला लागले. हो ना, पहा बरं, मला वाटलं का नाव करून मागते म्हणून मी आल्याबरोबर बोलायला लागली. माझा पचकाच झाला. पण तू आल्याबरोबर काय बोलायची गरज नव्हती ललिता. थांबती माहिती मग बोलती, तू आल्याबरोबर एकदम बोलायलाच लागली. मला वाटलं का हे वावर नावी करून द्यायचीच मीटिंग भरली बा. ते काजले होती आणि बापूजी होते, हे होते मामाजी, तर म्हणून मला तसं वाटलं म्हणून मी बोलायला लागले. नाही ते तर त्याच दिवशी झाली मीटिंग. आता चाललेच होते ते. हो गेले ना बापा, गेले दोघे जण. शेठजी शेठानी हो आले होते, नाचत नाचत गेले तसेच. हो ना, लयच आहे बापूजी तर. चला मग आली मी आता माझ्या घरी. मला वाटलं का माये जाते का काय, तर किती झालं तर आपलं घर ते आपलं घर, आपलं सासर आपलंच घर राहते. नवरा कसा बी असला तर आपला नवरा तर नवरा राहते. माय बाप किती दिवस सांभाळन, त्याची तर त्याला जीवन आहे, त्याचं त्याला पोट आहे नाही का. आली बा मी माझ्या घरी. चांगलं केलं का मी वाईट केलं सांगा बरं मला कमेंट मध्ये.